आज नागपंचमी आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार आहे आणि पहिल्याच सोमवारी नागपंचमी आलेली आहे. हा दुर्लभ योग आहे. अत्यंत दुर्लभ योग आहे. आणि या दुर्लभ योगावर नाग शांती स्तोत्र हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. अत्यंत अर्थपूर्ण स्तोत्र आहे. त्या स्तोत्रातील काही निवडक कडवी आपणासमोर सादर करतो आहे. जी कडवी निवडलेली आहेत, जे श्लोक निवडलेले आहेत, त्यामध्ये शेषनागाची विविध नावे आलेली आहेत. आपण त्या कडव्यांचा भावास्वाद घेऊया. अनंतो नागराजेंद्र शिवपादार्चने रतः महापाप विषम हत्वा शांतिम आशु करोतु मे. अनंत मला शांती प्रदान करो. अनंत कसा आहे? अनंतो नागराजेंद्र, नागाचा तो राजा आहे. आणि तो कसा असतो? तो सदा शिवाच्या पदाची अर्चना करत असतो. परत एकदा बघा. अनंतो नागराजेंद्र शिवपादार्चने रता महापाप विषम हत्वा शांतिमाशु करोतु मे. दुसरा नागराज वासुकीं नाम नागेंद्रो रुद्रपूजा परो महान महापाप विषम हत्वा शांतिमाशु करोतु मे. वासुकी हा नागेंद्र आहे आणि तो रुद्राच्या पूजेमध्ये नेहमी रत असतो. तो माझं विषहरण करो, मला शांती प्रदान करो. तिसरा नागराज आहे तो तक्षक आहे. बघा, नागराट तक्षक श्रीमन नाग कोट्या समन्विता करो तुमे महाशांती सर्व दोष विशावह. तक्षक हा नागराज आहे आणि तो मला शांती प्रदान करो, सर्व दोष निवारण करो, सर्व प्रकारचं विषाचं हरण करो. चौथा जो नागराज आहे तो कर्कोटक आहे. बघा, कर्कोटको महानागो विषदर्प बलान्विता विषशस्त्र अग्निसंतापम हत्वा शांतीम करोतु मे. प्रत्येक नागाचं कार्य वेगळं आहे. कर्कोटकाला सांगितलेलं आहे की विष, शस्त्र, अग्नी, संताप याचं हरण कर आणि मला शांती प्रदान कर. कर्कोटकाचं वैशिष्ट्य, कर्कोटक हा महानाग आहे आणि त्याला विष, दर्प आणि बल त्याला प्राप्त आहेत. म्हणून त्याच्याकडून या अनेक गोष्टी मागितलेल्या आहेत. पुढचा जो नाग आहे तो महापद्म. महापद्मो महानागो नित्यं पशुपतौ रतः विनिर्धूत विषम घोरम शांतिमाशु करोतु मे. महापद्म हा जो महानाग आहे तो पशुपतीनाथाची सेवा सातत्याने करत असतो. त्यांनी माझ्या भोवतीचं विष नष्ट करावं, घोर नष्ट करावे आणि शांती मला प्रदान करावी. पुढचा जो नाग आहे तो शंखपाल आहे. शंखपाल श्रियादीप्तम शिवपादाब्ज पूजक महाविषम महापापम
हत्वा शांती करो तुमे. शंखपालाने महाविषाचा नाश करावा, महापापाचा नाश करावा आणि मला शांती प्रदान करावी. हा शंखपाल आहे कसा? तो श्रियायुक्त आहे आणि तो शिवपादाची पूजा करत असतो. त्यांनी माझं विषहरण करावं, महान पापहरण करावं आणि मला शांती द्यावी. पुढचा जो नाग आहे तो कुलिक. कुलिको नागराजेशो नित्यं हरपरायण अपहृत्य विषम घोरम करोति मम शांतिकम. कुलिक हा नागराज आहे आणि तो नित्य हराची सेवा करत असतो. हर म्हणजे शिव. त्यांनी माझं विष अपहरण करावं, घोर जीवनातील घोर अपहरण करावे आणि मला शांती द्यावी. शेवटचा जो श्लोक आहे त्यामध्ये इतर नागदेवतांचा उल्लेख आहे. त्यांचंही स्मरण नागपंचमीच्या दिवशी करणं अत्यंत योग्य आहे, म्हणून त्यांचंही आपण स्मरण करूया. नागाच्या नागिन्या, नागपत्नी आणि कन्या आणि नागकुमारिका यांचंही स्मरण आपण करतो आहोत. नागिन्यो नागपत्न्यश्च तथा कन्या कुमारिका शिवभक्तासु मनसा शांती कुर्वन्तु मे सदा. नागिणी ज्या आहेत, नागपत्नी ज्या आहेत, नागकन्या ज्या आहेत, नागकुमारिका ज्या आहेत, त्यांनी ज्या शिवभक्त आहेत त्यांनी चांगल्या मनाने, निर्मळ मनाने मला शांती प्रदान करावी. या श्रावणातील सोमवारी आलेल्या नागपंचमीच्या दिवशी आपण या सगळ्या नागकुलाचं स्मरण करूया, चिंतन करूया, त्यांना त्यांच्या समोर नतमस्तक होऊया आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. धन्यवाद.